मित्रांनो आता सुरमईचा लिलाव चालू आहे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबईच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्या बोटीला जी मासली भेटली होती ती मासली आम्ही स्टोअर केली आणि त्याच्यानंतर आता ही मासली आम्ही विकण्यासाठी नायगाव या मार्केटमध्ये आलो आहोत. नायगावचे मार्केट वन ऑफ द बेस्ट मार्केट आहे होलसेल मार्केटसाठी. आणि या मार्केटमध्ये येण्यासाठी तुम्ही नायगाव रेल्वे स्टेशनवरून ऑटो असतात ते पकडून या ठिकाणी येऊ शकता. आणि हे मार्केट रात्री 9 वाजता सुरू होते. तर आपला टेम्पो आता आलेला आहे आणि आम्ही ट्रेनने आलो होतो. तर आता आपण एंट्री करून आपले जे मासे आपण आणले आहेत ते कुठे विकणार आहोत ते सर्व दाखवू आणि या मार्केटचे सर्व डिटेल्स आपण आतमध्ये गेल्यावरती जाणून घेऊ. मित्रांनो, मी ऑटोमधून आता बाहेर पडलो आहे आणि नायगावचं मार्केट अशा प्रकारे आहे. खूप मोठं मार्केट आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे मासे सापडतील. सर्व माणसं आता आलेली आहेत कारण आता लवकरच बाजार सुरू होणार आहे. मार्केटचं आता टायमिंग सुरू होणार आहे. भाव भेटला होता आपल्याला, एंट्री मारतोस. मस्त मस्त. तर थँक्यू. मित्रांनो, आपण आता एंट्री मारली आहे नायगाव मार्केटमध्ये आणि सर्व माणसं रेडी आहेत कारण आता लवकरच बाजार सुरू होणार आहे. मित्रांनो, हे मार्केट खूप मोठं आहे आणि आपली पेढी म्हणजे आपले जे मासे विकतात ते एकदम शेवटला आहे. तर तिकडे आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, आता सर्व मासे विकण्यासाठी तयार ठेवलेले आहेत कारण थोड्याच वेळानंतर मार्केट सुरू होणार आणि त्यावेळी सर्व ग्राहक लांबून जे येतात पार्सलवाले ते सर्व येतील आणि मासे खरेदी करायला सुरुवात करतील. लिलाव या ठिकाणी होत असतो. आता ही आपली पेढी आहे बघा. आपल्या प्रतिसाद बोटीचे 2 टप भरले होते आणि ते 2 टप आपण विकण्यासाठी आणले आहेत. मित्रांनो, आता ज्या ठिकाणी आम्ही मासे विकतो त्या पेढीवरती पोहोचलो आहोत आणि सौरभ दादा आहेत ते आपल्याला पेढीविषयी माहिती देणार आहेत आणि हा बाजार नेमका कोणत्या वाराला असतो आणि काय टायमिंगवरती बाजार असतो हे सर्व माहिती सौरभ दादा सांगणार आहे. तर मित्रांनो, पेढीचा बॅनर मागे आहे वेलंकणी सी फूड आणि सौरभ दादा आता आपल्याला या बाजाराविषयी माहिती सांगणार आहे. वेलंकणी सी फूड कोबा नंबर 17. बाजाराचं टायमिंग आहे 9 ते 12. आठवड्यातून 5 दिवस बाजार चालतो. बुधवार आणि रविवारी बाजार बंद असतो. या दिवसांमध्ये तुम्ही येऊन मासे खरेदी करू शकता. आता तर भरपूर गर्दी आहे. सर्व बाजार आहे तो फुल भरलेला आहे आणि आपलीसुद्धा आता 2 टप मासली आहेत ती सौरभ दादा विकणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण घरी जाऊ. सुरमई सुद्धा आहेत. या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे मासे सापडतील. सुरमई आणि आता ग्राहक आपली पसंतीचे मासे चेक करण्यासाठी आले आहेत.
मासे हातामध्ये उचलून तुम्हाला जशा प्रकारे चेक करायचे आहेत ते तुम्ही चेक करून तुम्ही डायरेक्ट टप किंवा तुम्हाला जसे जितके मासे लागतात त्या प्रमाणामध्ये तुम्ही मासे घेऊ शकता. मार्केट आज खचाखच भरलेलं आहे कारण उद्या संडे आहे आणि संडेसाठी सर्व लोक मासे खरेदी करण्यासाठी येत असतात. मासे खाण्याचा दिवस आहे संडे. मित्रांनो आता सुरमईचा लिलाव सुरू झालेला आहे. 1500, 1600, 2000 रुपयापर्यंत चालू आहे. सौरभ दादा लिलाव करत आहेत. 2000 पर्यंत किंमत झालेली आहे. या सुरमईची किंमत 2000 पर्यंत झालेली आहे. 2000 मस्त मस्त मस्त. थँक्यू थँक्यू. सुरमईची किंमत 2100 झालेली आहे. 2200 झाले. 2200 2400 किंमत झालेली आहे या सुरमईची. 2500 रुपयाला हे सुरमई लिलाव झालेला आहे. 2500 रुपयामध्ये या सुरमई विकलेल्या आहे. मित्रांनो आता आपली मासली विकण्यासाठी काढलेली आहे. छोटी कोलंबी आहे, त्याच्यानंतर ही मोठी कोलंबी. सबस्क्रायबर्स भेटले आणि मित्रांनो आपली या दादाने आपली मासली घेतली आहे 3200. आपली कोलंबी आहे ना ती विकून झालेली आहे. 3200 मध्ये आपली कोलंबी होती ती सर्व विकून झालेली आहे. आणि ही बारीक कोलंबी आहे ती वेगळी. ही सर्व कोलंबी विकून झाली. मित्रांनो आता कोलंबी तर विकून झाली आहे. आता बोंबील आहेत ते बोंबील विकायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मांदेली सुद्धा आहेत. हे दुसऱ्यांचे मासे आहेत. आपली मांदेली आहेत, बोंबील आहेत आणि कोलंबी होती जशी आपण व्हिडिओमध्ये स्टोअर करताना दाखवली होती. तर हे आपले बोंबील आहेत, फ्रेश बोंबील आहेत आणि ते ग्राहक आले की चेक करूनच घेतात. नंतर आता बोंबलांचा लिलाव सुरू आहे. आपले बोंबील आहेत बोटीचे, त्याचा लिलाव सुरू आहे. मित्रांनो बोंबीलचा लिलाव पूर्ण झालेला आहे. बोंबील 1000 रुपयाला हे विकलेले आहे. आपले बोंबील 1000ला तर विकून झालेले आहे आणि हे दादाने विकले. थँक्यू. आता उरले ती म्हणजे छोटी कोलंबी आणि मांदेली आहे. त्या साईडला मांदेली आहे. हे सर्व मासे विकून झाले की आपण डायरेक्ट घरी जाणार आहोत. आज आपल्याजवळ मासली कमी होती आणि ती विकून आपण डायरेक्ट घरी जाऊ. थँक्यू. सबस्क्रायबर पण केलं तुझं. थँक्यू. तर मित्रांनो या ठिकाणी बला विक्रीसाठी रचून ठेवलेले आहे.
बघा मी तर लोकांची गर्दी कशी झाली माशांसाठी. फटाफट करते बघा मित्रांनो मार्केट किती भरलेलं आहे. मार्केट सुरू होऊन 1 तास पूर्ण झालेला आहे आणि तरीसुद्धा लोकांची गर्दी अजून संपली नाही. मित्रांनो आता सुरमईचा लिलाव चालू आहे. छोटा नागवाला आहे. आज मार्केट फुल भरलेलं आहे. या ठिकाणी हलव्यांचा लिलाव सुरू आहे. चार हजार थँक यू कांचन तर मित्रांनो आता आपली छोटी कोलंबी आहे ती सुद्धा विकून झालेली आहे. तर ओके 150 रुपयाला एक बोचका.
मित्रांनो, मासे विकून आता मी घरी पोचलो आहोत. आपण बोंबील, कोळंबी, मांदेली, त्याच्यानंतर छोट्या साईजची कोळंबी असे 4 प्रकारचे मासे विकण्यासाठी घेऊन गेलो होतो. मोठी कोळंबी होती ती सर्व 3200 म्हणजे 3200ला विकली. त्याच्यानंतर बोंबील होती ते 1000 रुपयाला विकले आणि मांदेली 500 रुपयाला विकली आणि छोट्या साईजची कोळंबी होती ती 150 आणि 150 अशी 300 रुपयाला विकली. तर मित्रांनो, टोटल मासे 4900 रुपयाचे झाले आणि त्यामधून आपल्याला डिझेलसुद्धा भरायला लागते. डिझेल प्रत्येक दिवशी 3000 रुपयाची लागते आणि जर बोट कमी अंतरावरती गेली असेल तर 2 दिवसामध्ये एक डिझेलची कॅन लागते. म्हणजेच खोल पाण्यामध्ये गेली तर 3000ची डिझेल आणि जर कमी पाण्यामध्ये गेली तर 1500 रुपयाची दिवसाला डिझेल लागते. तर याच्यामधून आपल्याला डिझेलसुद्धा भरायला लागते. जर मासे चांगले भेटले तर दिवस चांगला जातो, नाहीतर मासे कमी भेटले की त्याच्यामधून खर्चसुद्धा भरपूर काढायला लागतो. जसे की बर्फाचा खर्च, त्याच्यानंतर टेम्पो भाडे म्हणजे आपण जे टप नेतो मार्केटमध्ये ते टपचे भाडे, त्याच्यानंतर आपल्याला डिझेलचा खर्चसुद्धा काढायला लागतो. तर असे बरेच खर्च आहेत जे काढून झाल्यावरती उरणारा पैसा खूप कमी होतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजची मार्केटची व्हिडिओ कशी वाटली आणि नायगाव मार्केट तुम्हाला कसं वाटलं? कारण नायगाव वन ऑफ द बेस्ट मार्केट आहे होलसेलसाठी. या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे मासे भेटतील आणि खूप चांगले एकदम ताजे मासे त्या मार्केटमध्ये जात असतात. तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोली परिवाराचा हिस्सा व्हा आणि छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा. भेटायला लवकरच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.